हाय एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. दिस इज मी. सकाळचे 4:30 झाले आहेत आणि मी सँडविचेस रेडी करत आहे. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, एवढ्या सकाळी कशासाठी आणि का सँडविचेस रेडी करत आहे. थांबा सांगते. सो मी आणि माय फ्रेंड्स आर गोईंग फॉर अ ट्रिप आणि ट्रेनमधल्या भुकेची सोय म्हणून हे सँडविचेस मी रात्रीच फिलिंग करून ठेवली होती. आता फक्त मला टोस्ट करायचे होते आणि ते केले. 2 दिवसासाठी 3 बॅग्सचं ओझं घेऊन मी चालली आहे. आणि हे आहे कम्फर्टेबल आउटफिट ट्रेनमध्ये. तर मी लोकल पकडली आहे आणि मी ठाणे स्टेशनला जात आहे, कारण का तिथून माझी ट्रेन आहे. पण तुम्हाला सांगितलं नाही ना डेस्टिनेशन अजून. तर 6:10ची जनशताब्दी एक्सप्रेस पकडून मी चालली आहे रत्नागिरीला. फर्स्ट टाइम कोकण रेल्वे से ट्रैवल करने का एक्साइटमेंट तो कुछ और ही है ना. बजेट ट्रिप असल्यामुळे 2Sचे तिकीट काढून थंडीमध्ये कुडकुडून ट्रॅव्हल करत आहोत. आहे ना एक्साइटिंग. आणि कंपार्टमेंटमध्ये फक्त माझी एकटीचीच विंडो ओपन आहे, तर तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. ट्रेन लेट झाली होती. ती अराउंड 12 रत्नागिरी स्टेशनला पोचली अँड वी वेअर हंग्री. तर आम्ही तिथेच पेरू आणि काकडी खाल्ली आणि पटापट आमच्या होमस्टेच्या इथे निघालो. आमचं होमस्टे रत्नागिरी स्टेशनपासून अराउंड 2 मिनिट्सच्या डिस्टन्सला होतं. एकदम वॉकेबल डिस्टन्स होतं आणि ते काका आम्हाला रत्नागिरी स्टेशनला घ्यायला येणार होते. हे रत्नागिरी स्टेशन आहे, तिथून आमचा हा होमस्टे आहे आशीर्वाद होमस्टे. आणि हे खूपच आम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये मिळालं, 400 पर हेड. ह्या होमस्टेचं डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल, तुम्ही पण इथे व्हिजिट करू शकता. तर खूपच क्लीन होतं. इथे 6 बेड्स अवेलेबल होते, एक्स्ट्रा मॅट्रेसेस पण होते आमच्यासाठी, प्लस 2 टॉयलेट्स होते, 1 बाथरूम होतं आणि असं किचनसारखं होतं. पण ते खूपच जास्त स्पेस होतं जिथे आम्ही आमचे बॅग्स वगैरे ठेवून ड्रेसिंग वगैरे म्हणजे तयारी वगैरे करत होतो. तर खूपच मस्त. आपण रेडी होऊन निघालो फर्स्ट डेस्टिनेशनकडे. आम्ही 2 दिवसासाठी कार बुक केली होती, पण तिथे जाण्या अगोदर आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो. तर आम्ही एका प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये थांबलो होतं. तिकडचं जेवण फारच छान होतं. हे आहे मिथिला प्युअर व्हेज रेस्टॉरंट. खूपच भारी जेवण होतं. तर लंच वी वेंट टू द फर्स्ट प्लेस, थिबा पॅलेस. थिबा पॅलेस हा म्यानमारच्या थिबामेन म्हणून एक राजा होता, त्याला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधला होता. पॅलेस आतून फार भारी होता. तिथे दगडाचे मूर्तीज होते, जुन्या काळातले हंडे भांडी, राजाचं आसन वगैरे होतं. एंट्री फी होती 10 रुपीज पर हेड आणि आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती, तर मी बाहेरूनच त्याला व्हिडिओग्राफी केली आहे. आतमध्ये एकदम मस्त स्ट्रक्चर आहे, खूपच भारी आहे. मग तिथून आम्ही निघून आता आमचं सेकंड प्लेसला चाललो होतो. तर सेकंड प्लेस होतं हे लोकमान्य टिळकांचं बर्थ प्लेस. हे देखील फारच छान आहे. येथे पण आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी रेस्ट्रिक्टेड आहे, म्हणून मी ह्यांना बाहेरूनच शूट करत होते. तर फारच म्हणजे आतमध्ये पण त्यांची रूम्स आहेत, काही पोटमाळा आहे, प्लस जुन्या काळातले भांडे आहेत, त्यांचे धर्मपत्नीसोबतचे फोटोज आहेत, प्लस किचन आहे. आणखीन तिथे म्हणजे त्यांचे आर्टिकल्स वगैरे गणपतींचे वगैरे गणपतीपुळ्याचे काही आर्टिकल्स असं आतमध्ये आहेत. आणि असं त्यांचा एन्व्हायरमेंट आहे. शिड्या आहेत, वरती घर आहे आणि एकदम गावातली फिलिंग आहे. एकदम जुन्या काळातले स्विच आहेत, प्लस त्या कडी आहेत वगैरे, खूप काय काय आहे बघण्यासारखं. फारच सुंदर होता. नेक्स्ट प्लेस वॉज अ मीरा बीच. मीरा बीचला आम्ही ओल्ड शिप बघायला जात होतो आणि तिथे जायचा रस्ता एका गावातून होता. तर विचारत आम्ही बीचच्या इथे पोचतो. मीरा बीचवर बसरा स्टार नावाचा एक डिझेल कंटेनर घेऊन जाणारा शिप होता. ओल्ड शिप झाला होता तो आणि तो गल्फवरून मालदीव्सला जात होता. पण 2020मध्ये जो निसर्ग सायक्लॉन आला त्याच्यामध्ये तो येथेच किनाऱ्यावर येऊन राहिला होता आणि त्याला तिथून घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं. तर हे बघा तो किती मोठा आहे आणि आता तो एकदमच ओल्ड म्हणजे त्याला पूर्णच खराब झालेला, रस्ट वगैरे लागलेला आहे. आम्ही इथे जास्त टाईम स्पेंड नाही केला, आम्हाला दुसरे प्लेसेस पण एक्सप्लोअर करायचे होते म्हणून इथे फक्त फोटोशूट वगैरे केले, काही व्हिडिओज वगैरे काढले शिपसोबत आणि इथून लगेच निघालो.
आज लेट स्टार्ट केलं होतं म्हणून आज आम्ही फक्त रत्नागिरी सिटीमधलेच प्लेसेस एक्सप्लोअर करणार होतो. तर आता आणि एक कशेली पॉईंट होता जो रत्नागिरी सिटीपासून लांब होता. तर आता आम्ही रत्नागिरी फोर्टला जातो आहे, ज्याला रत्नागिरी किंवा भगवती किल्ला देखील म्हणतात, कारण का इथे भगवती देवी आईचं मंदिर आहे. इट वॉज वॉन बाय छत्रपती शिवाजी महाराज फ्रॉम आदिलशाह इन 1670. रतनदुर्ग एक लाईट हाऊस देखील आहे, जिथून रतनदुर्ग फोर्ट आणि रत्नागिरी सिटीचा व्ह्यू एकदम छानपैकी दिसतो. पण त्याचा काही टाईम लिमिट असतो, ते 4 to 6 ओपन असतं. तर आम्ही तिथे गेलो नाही, कारण का आम्हाला कशेलीला जायचं होतं, म्हणून आम्ही पहिलं रतनदुर्ग फोर्टला आलो. पण रतनदुर्ग फोर्टवरून पण लाईट हाऊस दिसतो आणि सी पॉईंट दिसतो. तर पहिला आम्ही भगवती देवी मंदिरामध्ये आलो. तर तिथला एक परिसर आम्ही एक्सप्लोअर केला आणि आतमध्ये जाऊन पाया वगैरे पडल्या आणि तिथेच थोडा वेळ बसलो होतो, कारण का फार गरमी होती बाहेर, आणि तिथे पाणी वगैरे घेतलं. आतमध्ये हळदी कुंकूचा समारंभ देखील चालू होता. रतनदुर्गच्या 3 साईड्सला माउंटन रेंज आहे आणि एका साईडला सी व्ह्यू आहे, जिथे एक पोर्ट आहे आणि तिथून एक पूर्ण सीचा परिसर दिसतो. आणि पोर्टच्या इथे मोठमोठे शिप्स येतात, कारण का इथे एक अंबुजा सिमेंटची फॅक्टरी देखील आहे. तर इकडचा असा एक व्ह्यू आहे आणि फारच छान व्ह्यू आहे. बसक्या बुरुज आणि रेडे बुरुज आहे, जिथे एक स्तंभ देखील आहे. म्हणतात हे 3 दरवाजे होते जिथे मावळे येत होते, आणि इथून खाली बघितलं तर पूर्ण समुद्रच आहे. आणि रतनदुर्गसाठी यायला मावळे एका केव्जमधून देखील यायचे, तर ते केव्ज देखील इथे आहे. रतनदुर्गमधनं निघालो थोड्या वेळानंतर. तिथे फार एक्सप्लोअर केलं आणि फोटो वगैरे काढले. पण जातेवेळी आम्हाला एक असं छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यांचं एक प्रत म्हणून असं एक स्ट्रक्चर बनवलं होतं. येथे पण माणसं थांबत होती, पण आम्हाला कशेलीला जायला उशीर होईल म्हणून आम्ही पहिलं कशेलीला गेलो. आमच्या आणखीन पण प्लेसेस एक्सप्लोअर करायचे होते, पण आम्हाला ते करता आले नाही. जसं भट्ट्या बीच, कारण ते पण फार बीच आहे, छान बीच आहे. तर हे भट्ट्या बीच आहे आणि फारच छान बीच आहे, पण आम्हाला इथे जाता नाही आलं, कारण का आम्हाला कशेलीला जायला उशीर होत होता. कशेलीला जायला रत्नागिरी सिटीपासून 1.5 तास लागतो, म्हणून आम्ही पहिला कशेली एक्सप्लोअर करणार होतो. सनसेटचा टाईम झाला होता, तर आपण डायरेक्ट आता कशेलीला भेटूया. तर 1.5 hour आम्ही पोचलो देवगई बीच म्हणजेच कशेलीला. इथे आल्यावर पूर्ण एन्व्हायरमेंटच चेंज झाला. एकदम मस्त गारगार, जी आमची थकावट होती ती सगळी निघून गेली. आम्ही गाडी पार्क केली आणि खाली निघालो. वरून पण तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता, कारण का हे सनसेट पॉईंट आहे. इथून खाली पण जायला स्टेअरकेस आहेत, तर वरून देखील व्ह्यू एन्जॉय करू शकता. आम्ही सगळीकडनंच व्ह्यू एन्जॉय केला. येथे फारच मस्त आहे. तर हे एकदम रत्नागिरी सिटीपासून पूर्ण 42 किलोमीटर डिस्टन्सवर आहे. तर इथे यायला फार टाईम लागतो, म्हणून आमचे सगळे प्लेसेस एक्सप्लोअर नाही झाले. आम्हाला कारण का सनसेटला हे प्लेस बघायचंच होतं, कारण का हे म्हणजे इंस्टाग्रामवर पण खूप सारे रील्स पाहिले होते की मस्ट विजिट. तर आम्ही येथे आलोच होतो. जर तुम्ही कळसूबाईला कधी गेलात असाल तर तुम्हाला कळेलच की कसं स्टेअर्स आहे, सेम तसंच आहे. आणि काही स्टेज तर एकदम 90 डिग्रीमध्येच आहेत. थोडंसं असं पडण्याची वगैरे भीती मला तरी वाटली. तर एका कोपऱ्याने आम्ही खाली गेलो. वरती टाईम जास्त स्पेंड केला होता, आम्हाला खाली पण उतरायचं होतं. तर आम्ही इथे जास्त टाईम स्पेंड नाही केला. आम्हाला सनसेटला पूर्ण खालीच पाण्यामध्ये जायचं होतं. तर खाली गेलो आणि खाली एकदम क्लीन वॉटर होतं. मस्त मजा मस्ती केली. जरा पण गार्बेज नव्हतं. फक्त एवढंच की पाणी खूपच जास्त आलं होतं, म्हणून पाण्याच्या जवळ जास्त जाता आलं नाही. थोडं लांबूनच मजा केली आणि क्राऊड पण फारच कमी होता. आणि तिथे काही एरियाज रिस्ट्रिक्टेड पण असतात, तर तिथे पण जाणं अशा टायमाला चुकीचं आहे. सनसेट होताच आम्ही इथून निघालो अराउंड 7 आमच्या होमस्टेला जायला, कारण का इथून डिस्टन्स फार जास्त आहे. 1.5 तास तरी लागतो तिथे पोचायला. तर कशेली बीच फारच मस्त होता. आजच्या दिवसाचा आमचा शेवटचा प्लेस होता. तुम्ही पण इथे येऊन एन्जॉय करा. तुम्ही रात्रीच ट्रेन पकडून इथे सकाळी पोचा रत्नागिरीला, आणि तुम्हाला पूर्ण दिवस एक्सप्लोअर करायला मिळेल. येथे खूप सारे बीचेस आहेत जे आम्हाला एक्सप्लोअर करता आले नाही. आम्ही जे प्लॅन केले होते ते सुद्धा प्लेसेस आम्हाला जाता आले नाही, कारण का आमच्याकडे तेवढा टाईम होता. पण तुम्ही एकदम व्यवस्थित प्लॅन करूनच इथे या. ओके, बाय, टेक केअर.